नमस्कार, माझे नाव आदिती यशवंत पाटील. माझे नाव सुकृती सुभाष माळे. आम्ही भारत विद्यालय वर्ग या शाळेत इयत्ता 9वी या वर्गात शिकतो. पहिलीचे मराठवाडा प्रदेश हा महाराष्ट्रातील शेतीप्रधान भाग मानला जातो. यामध्ये प्रामुख्याने बाजरी, गहू, मका, ज्वारी यांसारखी पिके घेतली जातात. या पिकांना पक्षी, वन्य प्राणी जसे की हरिण, काळवीट, रानडुकर यांपासून धोका आहे. याच कारणामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होते व शेतकऱ्यांना आर्थिक तोटा आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून आम्ही एक उपकरण बनवले आहे, ज्याचे नाव बर्ड इन्सेक्ट डिटरंट टाकी असे आहे. यामध्ये आम्ही एक सेन्सर लावलेले आहे. जेव्हा पक्षी व वन्य प्राणी सेन्सरच्या रेंजमध्ये येतील तेव्हा त्यावर लावलेले बजर ऑटोमॅटिक वाजायला लागते व त्याचबरोबर त्याखाली आम्ही एक UV लाईट लावलेली आहे. जेव्हा रात्रीच्या वेळी अंधार त्या लाईटवर पडेल तेव्हा ती लाईट ऑटोमॅटिक चालू होईल व त्याच्या प्रकाशाकडे कीटक आकर्षित होतील व त्याखाली ठेवलेल्या लिक्विडमध्ये ते पडून भरतील. आणि हे उपकरण आपण सोलर पॅनलवर देखील चालवू शकतो. यात सोलर पॅनल, बजर, सेन्सर, स्टिक, कार्डबोर्ड, फॅन, टब इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. याचे फायदे: या यंत्रात कोणत्याही प्रकारच्या विजेचा धोका राहत नाही. हे यंत्र शाश्वत व पर्यावरणपूरक आहे. हे यंत्र कमी खर्चिक आहे आणि उत्पादन क्षमतेत वाढ करते. परत शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम वाचतात या यंत्रामुळे. धन्यवाद. मग आता आम्ही ज्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं त्या प्रोजेक्टचा वर्किंग मॉडेल बघू. आता मागवणे मला हे परत द्या म्हणून मला